नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ देखील होत आहे। होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो। वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा सण साजरा केला जातो। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो। असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर वावरत असते आणि तिची सेवा आणि उपासना करणाऱ्या लोकांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी भरपूर अशा सेवा आणि उपाय हे केले जातात। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आयुष्यभर धन संपत्ती पैसा कधीही आपल्याला कमी पडणार नाही। त्याचबरोबर ज्या काही आपल्या अडचणी आहेत, दोष आहेत, संकट आहेत, तर ती दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, आपण पिंपळाच्या झाडाची जर ह्या होळीच्या दिवशी आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी जर पूजा केली, त्यांना काही वस्तू अर्पण केल्या, तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट राहत नाही। माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो। आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी पहा, होळीच्या दिवशी सुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि आपण जर पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्या, काही उपाय केले, तर आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत ते दूर होऊन जातं। आपल्याला बृहस्पती देवांची कृपाही प्राप्त होते। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असतो, परंतु जे होळी आहे तर होळीच्या दिवशी पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच या दिवशी अनेक उपाय पिंपळाच्या झाडाच्या संबंधात केले जातात। शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पिंपळ जो वृक्ष आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी पहा, माता लक्ष्मी ह्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असते आणि जो कोणी त्या पिंपळाच्या झाडाखाली काही उपाय करतो, काही सेवा करतो, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होत असते आणि अशा लोकांच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही। म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसतील, पैशाच्या अडचणी निर्माण झालेल्या असतील, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहेत, कोणत्याही प्रकारची महत्त्वाची कामे तुमची पूर्ण होत नसेल, घरामध्ये सतत कटकट, भांडणं, कलह, क्लेश होत असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, तुमच्या हातून जास्तीचा पैसा खर्च होत असेल, तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। पहा, तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर होळीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत, तो व्हिडिओ जर तुम्ही अजून चॅनलवर जाऊन पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पहा। त्यानुसार वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून अंघोळ करा आणि त्यानंतर घरातली देवपूजा करा आणि त्यानंतर हा उपाय करा। हा उपाय जो आहे तर तो आपल्याला सकाळीच करायचा आहे, दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे। तर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। आपल्या घरातून हा पाणी भरून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर कच्चं दूध टाकायचं आहे, त्याचबरोबर थोडंसं कुंकू आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, 1 चम्मचभर काळे तीळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि एक कणकेचा दिवा तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखादा मातीचा दिवा घेऊ शकता। त्यामध्ये लांब कापसाची वात आपल्याला लावायची आहे, 2 वातींची 1 वात करायची आहे। आणि बघा, जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तेल तुम्हाला घालायचं आहे किंवा मग तिळाचं तेल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे। या दोन्हीपैकी तुमच्याकडे कोणतंही तेल नाही
तर मग तुम्ही जे तुमच्याकडे तेल असेल ते घ्यायचं आहे. फक्त त्यामध्ये चिमूटभर जी मोहरी आहे तर ती टाकायची आहे. तर बघा, जर तुमच्याकडे तूप असेल तर तूपसुद्धा तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे हा दिवा आणि ते पाणी जे आहे तर ते आपल्याला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना दिव्याखाली आपल्याला एखादं पान ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते गोलाकार पद्धतीने आपल्याला झाडाला घालायचं आहे. यानंतर तुम्ही धूप लावू शकता किंवा मग एक अगरबत्ती तिथे लावू शकता आणि त्यानंतर 3 प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. तर पहा, पिंपळाच्या झाडाला पौर्णिमेच्या दिवशी, त्याचबरोबर होळी आहे तर होळीच्या दिवशी प्रदक्षिणा घालायला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपलं जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, जे दुर्दैव आहे तर ते नष्ट होऊन जातं. म्हणून ह्या झाडाला होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक प्रदक्षिणा हे घालत असतात. जे दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जातं आणि जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. जर आपण प्रदक्षिणा घातली तर आपला जर विवाह जुळत नसेल तर तो विवाह जुळण्यास मदत होते. जर आपल्या घरामध्ये सारखे भांडणं होत असेल तर ते सुद्धा दूर होऊन जातात. बऱ्याच लोकांना या गोष्टीची प्रचिती देखील आलेली आहे. तर बघा, तुम्हाला सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तिथे हात जोडून बसायचं आहे आणि हात जोडून बसल्यानंतर आपल्याला 3 वेळा श्री सूक्तांचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये जे दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जाव्यात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण व्हावी. आणि जो पण आपण कष्ट मेहनत करत आहोत त्या कष्ट मेहनतीला योग्य मोबदला मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे. तर बघा, अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे. तुमची कठीणातील कठीण इच्छा जर पूर्ण करायची असेल, तुमची भरपूर दिवसांपासून एक इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही, त्यासाठी आपल्याला थोडंसं कुंकू बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि तिथून एक काडी घ्यायची आहे आणि त्या झाडाचं जे पान आहे तर त्या पानावरती आपल्याला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा त्याच्यावरती लिहायची आहे. तर पहा, तुम्ही त्या झाडावरती सुद्धा तुमची इच्छा लिहू शकता आणि ते झाडाचं पान तर तुमच्या जवळ हाताला लागत असेल तर त्या पानावरती सुद्धा तुम्ही तुमची इच्छा, नोकरी संबंधित असतील, धनप्राप्ती संबंधित असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी तुम्हाला जे काही इच्छा तुमच्या आहेत तर त्या तुम्हाला लिहून टाकायच्या आहेत. आणि होळीच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी त्या पानांमध्ये विराजमान असते, त्यामुळे तुम्हाला त्यावरती तुमची जी काही इच्छा आहे तर ती लिहून नक्की टाकायची आहे आणि असं केल्याने तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्की पूर्ण होईल. चला तर मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा.